नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता चालू करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? 1000ला थोडं कमी असणाऱ्या 3 अंकी संख्या म्हणजे 985 असतील, 992 असेल, 994 असेल, 997 असेल, 995 असेल, अशा प्रकारच्या 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येनं 5 सेकंदामध्ये कसं गुणायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तसेच 1000पेक्षा थोडं जास्त असणाऱ्या म्हणजे 1005, 1010, 1015, 1020 अशा प्रकारच्या 4 अंकी संख्येला 4 अंकी संख्येनं 5 सेकंदामध्ये कसं गुणायचं आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे 5 सेकंदामध्ये काढायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता चालू करूयात आजच्या या व्हिडिओला। या ठिकाणी बघा 995 गुणिले 991 अशा प्रकारचं गणित आहे। सर्वात मोठ्या 3 अंकी संख्या आहेत, 3 अंकी 2 संख्या आहेत आणि या संख्यांचा गुणाकार आपल्याला एकाच पायरीमध्ये आणि 5 सेकंदामध्ये करायचा आहे। मग सुरुवातीची पहिली पायरी काय करायचं आहे? 1000ला किती कमी आहेत या ठिकाणी वजाचं चिन्ह द्यायचं, वजाचं चिन्ह द्यायचं। कशामुळे? कारण हे 1000ला कमी असणाऱ्या संख्या आहेत म्हणून। 995 आहे, मग 1000ला किती कमी आहे? 5 कमी आहेत म्हणून या ठिकाणी 5 लिहायचं। या ठिकाणी 991 आहेत, किती कमी आहेत 1000ला? 9 कमी आहेत। मग त्यानंतर दुसरी स्टेप काय करायचं? या ठिकाणी या 2 संख्यांचा गुणाकार करायचा। 9 45। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या ठिकाणी केलेला जो गुणाकार आहे तो गुणाकार 3 अंकामध्ये असायला पाहिजे, 3 अंकामध्ये असायला पाहिजे। जर या ठिकाणी 2 अंक येत असतील तर या 2 अंकाच्या डाव्या बाजूला 1 0 द्यायचं आहे। लक्ष करून ही आयडिया विसरायचं नाही। 9 45 1 0 या ठिकाणी दिलेला आहे। आता काय करायचं बघा, पुढच्या स्टेप मध्ये या ठिकाणी 995 मधून 9 वजा करायचे किंवा 991 मधून 5 वजा करायचे। येणारं जे उत्तर आहे ते उत्तर एकदम सारखंच असणार आहे। 995 मधून 9 वजा केल्यानंतर किती राहतात? या ठिकाणी 986 राहतात, 986। अशा प्रकारे आलेलं उत्तर किती आहे? 9,86,045। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे एक 5 ते 10 उदाहरण जर तुम्ही सोडवले तर याच्यासाठी फक्त 5 सेकंद लागतात। हे मी तुम्हाला समजावून सांगितल्यामुळे 1-2 मिनिट गेले असतील, परंतु फक्त ह्याला 5 सेकंद लागतात। या ठिकाणी हे उदाहरण जर तुम्हाला समजलं नसेल तर आपण दुसरं उदाहरण घेऊ। या ठिकाणी बघा, सेम पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं? 1000ला किती कमी आहेत ते या ठिकाणी लिहायचं। 985 आहेत, मग 1000ला किती कमी आहेत? या ठिकाणी 15 कमी आहेत म्हणून 15 लिहायचे। यानंतर बघा 992 आहे, मग 1000ला किती कमी आहेत? 8 कमी आहेत म्हणून या ठिकाणी 8 लिहिलेले आहेत। आता काय दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या 2 संख्याचा गुणाकार करायचा, 2 संख्याचा। 15 120। या ठिकाणी बघा 3 अंक आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काही सुद्धा करायची गरज नाही। आता काय करायचं बघा, 985 मधून 8 वजा करा किंवा 992 मधून 15 वजा करा। येणारं उत्तर जे आहे ते उत्तर एकदम सारखंच असणार आहे। मग या ठिकाणी 985 मधून 8 वजा केल्यानंतर किती राहतात? तर 977 राहतात। या ठिकाणी 977। अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? मग 9,77,120। चला विद्यार्थी मित्रांनो, अजून एक उदाहरण घेऊ आपण। या ठिकाणी बघा 980 आहे, म्हणजे किती कमी आहेत? या ठिकाणी 1000ला 20 कमी आहेत। या ठिकाणी बघा 995 आहेत, या ठिकाणी किती कमी आहेत? 5 कमी आहेत। दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या 2 संख्याचा गुणाकार करायचा आणि 3 अंक यायला पाहिजेत। जर 2 अंक आले तर डाव्या बाजूला 0 द्यायचा। 20 100 या ठिकाणी 3 अंक आलेले आहेत। नंतर काय करायचं? तिरकस वजाबाकी करायची। 980 मधून 5 वजा करा किंवा 995 मधून 20 वजा करा, कोणतंही करा। 980 मधून 5 वजा केल्यानंतर किती राहतात? 975। अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? या ठिकाणी 9,75,100 उत्तर आलेलं आहे। या ठिकाणी बघा 4 नंबरचं उदाहरण घेऊ आपण। 994 गुणिले 997। या ठिकाणी पण सुरुवातीला पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं? या ठिकाणी 1000ला किती कमी आहेत? 6 कमी आहेत म्हणून 6 लिहायचे। या ठिकाणी 1000ला किती कमी आहेत? फक्त 3 कमी आहेत म्हणून या ठिकाणी 3 लिहायचं। यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या 2 संख्येचा गुणाकार करायचा। 6 3 18।
या ठिकाणी बघा दोनच अंक आलेले आहेत. आपली अट आणि नियम लक्षात ठेवा. या ठिकाणी 3 अंक यायला पाहिजेत. मग या ठिकाणी दोनच आलेत. मग या 2 अंकाच्या डाव्या बाजूला काय करायचं आहे? 0 द्यायचं आहे. या ठिकाणी परत तिसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? तिरकस वजाबाकी करायची. 994 मधून 3 वजा करायचे. 994 मधून 3 वजा केल्यानंतर किती राहणार आहेत? 991 राहणार आहे. मग अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? 9,91,018 हे उत्तर आलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत 1000पेक्षा थोड्या जास्त असणाऱ्या 1005 असेल, 1015 असेल, 1009 असेल, 1013 असेल अशा प्रकारच्या 4 अंकी संख्येला 4 अंकी संख्येनं 5 सेकंदामध्ये कशा प्रकारे गुणायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं उदाहरण बघा. या ठिकाणी 1015 गुणुले 1007 अशा प्रकारचं उदाहरण आहे. मग अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं? या ठिकाणी अधिकचं चिन्ह द्यायचं, कारण या 1000पेक्षा जास्त असणाऱ्या संख्या आहेत. 1015 आहे. मग 1000पेक्षा किती जास्त आहेत? या ठिकाणी 15 जास्त आहेत, म्हणून या ठिकाणी 15 लिहायचं. या ठिकाणी बघा 1007 आहेत. या ठिकाणी किती जास्त आहेत? 7 जास्त आहेत, म्हणून या ठिकाणी 7 लिहायचं. पहिल्या स्टेप मध्ये 1000पेक्षा किती जास्त आहेत ते लिहून घ्यायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? या 2 संख्याचा गुणाकार या ठिकाणी लिहायचा. 15 गुणुले 7 15 7 105. आयडिया तीच लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. या ठिकाणी 3 अंक यायला पाहिजेत. जर कमी असेल तर डाव्या बाजूला काय करायचं आहे? एक 0 द्यायचा. त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये बघा तिरकस बेरीज करायची आहे. तिरकस बेरीज करायची. 1015 मध्ये 7 मिळवायचे आहेत. मग 1015 आणि 7 किती होतात? 1022 होतात. मग या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 10,22,105 हे उत्तर आलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हे जर समजलं नसेल आणखीन एक उदाहरण या ठिकाणी बघू आपण. 1005 गुणुले 1009 अशा प्रकारचं उदाहरण आहे. या ठिकाणी पण पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं आहे? 1000पेक्षा कितीनं जास्त संख्या आहेत ते लिहून घ्यायचं सुरुवातीला. मग या ठिकाणी 1005 आहे. किती जास्त आहेत? 1000पेक्षा 5 जास्त आहेत. मग या ठिकाणी 1009 आहे. किती जास्त आहेत? 9 जास्त आहेत, म्हणून 9 लिहायचं पहिल्या स्टेप मध्ये. यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे? या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. 5 9 45. या ठिकाणी बघा 2 अंक आलेले आहेत. फक्त आपल्याला किती अंक असायला पाहिजेत? 3 अंक असायला. या 2 अंकाच्या डाव्या बाजूला काय करायचं? न विसरता 0 लिहायचं. त्यानंतर बघा अशा प्रकारे तिरकस गुणाकार करायचा आहे. 1005 आणि 9 1005 आणि 9 किती होतात? 1014 होतात. अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? 10,14,045 हे उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण घेऊ आपण. 1013 गुणुले 1009 अशा प्रकारचं उदाहरण आहे. मग 1000पेक्षा कितीनं जास्त आहेत ते हे उजव्या बाजूला लिहून घ्यायचं. कितीनं जास्त आहेत? 13 जास्त आहे, म्हणून 13 लिहायचे. बघा या ठिकाणी 1009 आहेत. कितीनं जास्त आहेत? 9 जास्त आहेत, म्हणून 9 लिहायचं. दुसऱ्या स्टेप मध्ये या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. 13 9 117. बघा या ठिकाणी 3 अंक आलेले आहेत. आपल्याला 0 द्यायची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी 3 अंक यायला पाहिजेत. यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये प्रत्येक गणित 3 स्टेप मध्ये करायचं. सुरुवातीला काय करायचं? 1000पेक्षा जास्त असणाऱ्या संख्या लिहायच्या. त्यानंतर या 2 संख्याचा गुणाकार करायचा. तिसऱ्या स्टेप मध्ये तिरकस बेरीज करायची. तिरकस बेरीज 1013 आणि 9 किती होतात? 1022 होतात. 1022 अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? 10,22,117 उत्तर आलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.